हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल 2023 मधला जो आपण टॉपिक सुरू केला होता त्याचा आपला हा दुसरा भाग आहे. तो सेक्शन म्हणजे आर्थिक. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आहे ती म्हणजे एका कार्यक्रमाबद्दल. तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो. सगळ्यांना माहीत असेल 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारनं त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने देण्यात याव्यात म्हणून नॅशनल रूरल हेल्थ मिशन त्या ठिकाणी सुरू केलं होतं. ओके, आणि ह्या नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जायची. आशा म्हणजे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. ज्या आशा कार्यकर्त्या ग्रामीण भागामध्ये हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी होतं. सो अशाच प्रकारे जशा NRHMच्या अंतर्गत आशा कार्यकर्त्या आहेत तसंच एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि तो आहे हेल्प. आता हेल्प म्हणजे काय, तर अशा महिला कार्यकर्त्या ज्या पशुधनासाठी काम करतील. ग्रामीण भागामध्ये जे काही पशुधन आहे, मग जी काही जनावरं असतील ती दुभती असतील, त्या जनावरांसाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत. कारण जेव्हा अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाची एखाद्या उपक्रमाची जबाबदारी महिलांना दिली जाते तेव्हा ते कामं अतिशय चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. जसं NRHM साठी आशा आहेत तसं या ठिकाणी पशुधनासाठी, तिथं आरोग्यासाठी आशा कार्यकर्त्या आहेत, इथं त्या ठिकाणी पशुधनासाठी काही महिला कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. सो हेल्प असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे. हेल्प म्हणजे काय बघा, ॲक्रिडेटेड एजंट. एजंट म्हणजे ह्या कोण आहेत, एजंट महिला एजंट आहेत. सो ॲक्रिडेटेड एजंट फॉर हेल्थ अँड एक्सटेन्शन ऑफ लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन. लाईव्ह स्टॉक म्हणजे त्या ठिकाणी तुमचं झालं पशुधन. सो अशा महिला कार्यकर्त्या ज्या ग्रामीण भागामध्ये लाईव्ह स्टॉकच्या हेल्थ आणि एक्सटेन्शनसाठी काम करतील त्याला हेल्प असं त्या ठिकाणी म्हणतो. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की हेल्प नावाचा कार्यक्रम खालीपैकी कोणत्या दोन मंत्रालयांनी सुरू केलेला आहे. मत्स्यपालन तुम्ही लक्षात ठेवलं तर चालेल आणि ग्रामीण विकास मंत्रालय. ओके, याचं अनावरण केलंय पुष्कर सिंह धामी यांनी, जे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड आणि उत्तराखंड या ठिकाणी मंत्रालयासोबत करार त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. बघा इथे एक मी फोटोग्राफ पण टाकलाय. बघा इथे एक महिला कार्यकर्ते आहेत ज्या त्या ठिकाणी जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करताना दिसत आहेत आणि इथं लिहिले बघा हेल्प नावाचा उपक्रम. आणि या ठिकाणी इथं पानं दाखवलेत बघा. त्या पानांमध्ये त्या ठिकाणी इथं बकरी, शेळी, त्या ठिकाणी जनावरं वगैरे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. सो बेसिकली महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह स्टॉकसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहे. ओके, यस. सो दुर्गम ग्रामीण भागात पशुधनाशी म्हणजेच लाईव्ह स्टॉक म्हणजे काय, जी जनावरं आहेत त्यांना आपण लाईव्ह स्टॉक म्हणतो, यांच्या संबंधित उपक्रमांना बळकटी देण्यासाठी महिलांची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या महिला बचत गटांच्या सदस्य पशुसखीच्या रूपातून काम करतील. जसे NRHM साठी आशा कार्यकर्त्या आहेत तसं या प्रकारे या हेल्प कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी पशुसखी त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पशुधन आणखीन चांगलं त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ह्यांचं कार्य काय असणार आहे, तर पशुपालक शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यास मदत करणे. कारण बऱ्याच वेळेला हे जे काही पशुपालक शेतकरी आहेत ह्यांना बऱ्याच वेळेला भांडवलाची कमतरता असते आणि हे भांडवल कर्जाच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देणं. पशुवैद्यकीय म्हणजे जे काही वेटरनरी डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना स्थानिक आणि विभागीय कामांमध्ये मदत करणं. ओके, दुसरी गोष्ट आहे लंपीसारखे जर अशा प्रकारे प्राण्यांचे संसर्गजन्य आजार जर आले तर असे संसर्गजन्य रोग रोखणे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत कृत्रिम रेतन म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणं असू देत, प्राण्यांचं टॅगिंग करणं असू देत, पशु विमा असू देत. तर तुम्ही बघितला तर ग्रामीण भागामध्ये गायीच्या कानाला त्या ठिकाणी एक आपण म्हणतो की एक स्टिकर त्या ठिकाणी लावलेलं असतं बघा, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा विमा उतरवलेला असतो आणि विमांच्या माध्यमातून जर त्यांना काय प्रॉब्लेम झालाच तर शेतकऱ्यांना तसा पशु विमा त्या ठिकाणी मिळत असतो. ओके, सो बेसिकली काय तर लाईव्हस्टॉकसाठी काम करणाऱ्या ज्या काही महिला कार्यकर्त्या आहेत त्यांची निवड करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे हेल्प. ओके, हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स
हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDF तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, एक मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण त्या ठिकाणी केंद्र सरकारनं किंवा मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं नाव आहे कॉल बिफोर यू डिग. ओके, आता हे प्रकार काय बघा. सो सगळ्यांना माहीत आहे कॉल करणं म्हणजे फोन करणं, डिग करणं म्हणजे एखादा खड्डा खणणं. आता हे प्रकार काय बघा. ओके, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी शहरी भागामध्ये असा एक रस्ता आहे आणि रस्ता असताना त्या ठिकाणी इथे एक पाईपलाईन गेलेली आहे. ओके, आणि या रस्त्याचं दुरुस्तीकरण सुरू आहे. फॉर एक्झाम्पल मी एक गोष्ट समजून सांगतोय तुम्हाला. रस्ता आहे, रस्त्याच्या मधून या ठिकाणी पाईपलाईन गेलेली आहे आणि हे जे काही रस्ता खोदणारे माणसं आहेत त्यांना माहीत नाही की इथून पाईपलाईन गेलेली आहे किंवा इथून समजा अशी एक केबल गेलेली आहे जी केबल ब्रॉडबँड सर्व्हिस देणारी आहे. ओके, किंवा आपण म्हणतो की ऑप्टिक फायबरची केबल त्या ठिकाणी आहे. ओके, सो रस्त्याच्या परपेंडिक्युलर किंवा रस्त्याच्या आडव्या बाजूला अशी त्या ठिकाणी एक पाईपलाईन गेलेली आहे आणि त्याच्या शेजारी समजा एखादी फायबर केबल त्या ठिकाणी आहे. जेव्हा ह्याचं रस्त्याचं दुरुस्तीकरण करायचं असतं तेव्हा काय केलं जातं, समजा इथं काहीतरी खड्डा खणला गेला आणि ह्या खड्ड्यामुळं ह्या पाईपलाईनचं नुकसान झालं किंवा इथली जी काही आपण म्हणतो की ऑप्टिक फायबर केबल आहे त्या ठिकाणी कट गेली, तर काय होतं, बऱ्याच वेळेला एखादं काम सुरू असतं परंतु त्याच्या वेळेला इतर पायाभूत सुविधांना त्याचा धक्का बसतो. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही इथं सर्व्हिस देणारे लोक आहेत, म्हणजे ज्याची फॉर एक्झाम्पल नळ जोडणी असेल ते संबंधित विभाग असेल किंवा फायबर ऑप्टिक सर्व्हिस देणारी एखादी कंपनी असेल आणि इथं रस्ते विभाग असेल. सो बेसिकली एखादी गोष्ट खणत असताना तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित विभागाला कोऑर्डिनेट करायचं आहे आणि कोऑर्डिनेट करण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी काही पायाभूत सुविधांची जी नुकसान होते ते नुकसान कुठेतरी थांबवायचं आहे. म्हणून कॉल बिफोर यू डिग अशी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आहे, ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही कॉल करून SMS करून त्या ठिकाणी जो काही उत्खनन करणारा माणूस आहे आणि तिथं पायाभूत सुविधा पुरवठा करणारा जो काही मालक आहे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन केलं जाईल आणि कमीत कमी पायाभूत सुविधेचं नुकसान कसं होईल यासाठी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन केलं जाणार आहे. ओके, सो कॉल बिफोर यू डिग नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्याचं अनावरण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्यामुळं ह्या मोबाईल ॲप्लिकेशनचं थोडं महत्त्व आहे. देशाचे पंतप्रधान स्वतः या मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण करतात. ह्याचा विकास कोणी केलाय बघा, तर केंद्राचा जो काही दूरसंचार विभाग आहे त्या दूरसंचार विभागानं गुजरातमधल्या एका इन्स्टिट्यूट सोबत करार करून त्या ठिकाणी हा विकास केलेला आहे. सो इन्स्टिट्यूट कुठली आहे, भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. आयोग इथं प्रश्न विचारू शकतं की हा जो काही कॉल बिफोर यू डिग नावाचं जे काही त्या ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याचा विकास कोणी केला आहे, तर केंद्रीय दूरसंचार विभागाने केलेला आहे. ह्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, तर भूमिगत म्हणजे काय, जमिनीखाली. कारण आपण कॉल बिफोर यू डिग म्हणतो, डिग म्हणजे काय, खड्डा खणणं. सो भूमिगत सार्वजनिक पायाभूत सुविधांचं रक्षण करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आयोग असाच प्रश्न विचारू शकतं की भूमिगत सार्वजनिक पायाभूत सुविधांचं रक्षण करण्यासाठी खालीपैकी कोणत्या मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ काय, तर आपण म्हणू शकतो की ऑप्टिकल फायबर केबल्स असतील किंवा एखादी नळ जोडणी असेल, एखादी पाण्याची पाईपलाईन असू शकते, काही असू शकतं. सो बऱ्याच वेळेला जे काही ग्रामीण शहरी भागामध्ये जे काही लाईटच्या केबल्स असतात त्या ठिकाणी भूमिगत असतात. सो बऱ्याच वेळेला ह्या लाईट्स केबल्स असतील, भूमिगत फायबर केबल्स असतील, ह्या फायबर केबल्स किंवा सार्वजनिक पायाभूत सुविधांचं रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर उत्खनन करते म्हणजे खड्डा खणणारे लोक आणि मालमत्ता मालक, म्हणजे एखादं समजा फॉर एक्झाम्पल एअरटेल फायबरच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस दिली जाते. सो अशा वेळेला तो मालमत्ता मालक असेल, यांच्यात SMS, ईमेल आणि क्लिक टू कॉलच्या माध्यमातून समन्वय साधून म्हणजे कोऑर्डिनेशन करून भूमिगत मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित उत्खनन केलं जाईल. म्हणजे अशा वेळेला अशा प्रकारचं उत्खनन करत असताना थोडी काळजी घेतली जाईल, थोडं कोऑर्डिनेशन घेतलं जाईल, ज्याच्या माध्यमातून या सार्वजनिक पायाभूत सुविधांचं नुकसान होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होईल की लोकांना पण अशा प्रकारे या
सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून त्रास त्या ठिकाणी होणार नाही. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला वाक्य चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे प्राथमिक उद्दिष्टवालं वाक्य चांगलं लक्षात ठेवा आणि कोणत्या विभागानं अशा प्रकारचे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे ते चांगलं लक्षात ठेवा. ओके, येस, अशा प्रकारचं मोबाईल आहे बघा, कॉल बिफोर यूट्यूब मोबाईल ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये हा त्याचा लोगो आहे, ज्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. ओके, येस. चलो, नंतर आहे बघा एप्रिल 2023 मध्ये काही उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये एखादं विशिष्ट उत्पादन सापडतं ज्याची काहीतरी विशिष्ट ओळख त्या ठिकाणी असते. फॉर एक्झाम्पल रत्नागिरीचा हापूस आंबा. बऱ्याच वेळेला आपल्याकडे एखादे काहीतरी लोक येत असतात आणि ते म्हणत असतात की हा रत्नागिरीचा हापूस आंबा घेऊन टाका आणि आपल्याला असं नंतर कळतं की हा रत्नागिरीचा हापूसच नाही. सो बऱ्याच वेळेला असे काही दर्जेदार उत्पादनं असतात, त्या दर्जेदार उत्पादनं दुसऱ्या उत्पादनावर त्या ठिकाणी चिटकवली जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला खपवली जातात. सो बऱ्याच वेळेला आणि मग ह्याच्या देशी उत्पादनांना त्या ठिकाणी संरक्षण पण भेटत नसतं. सो जी काही महत्त्वाची एका विशिष्ट जिल्ह्याची विशेष ओळख असणारी जी काही उत्पादनं आहेत त्यांना ओळख निर्माण व्हावी, त्या उत्पादनांचं संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, भौगोलिक मानांकन त्या ठिकाणी दिलं जातं. ओके, सो फॉर एक्झाम्पल सोलापूरची चादर असेल, जळगावची केळी असतील, कोल्हापुरी चप्पल असेल, पुण्याची पगडी असेल किंवा बरेच आहे, नागपूरचे संत्रे असतील. ओके, सो बरीच उत्पादनं आहेत जी त्या नावानं ओळखली जातात. आपण म्हणतो की संत्री खायची तर नाशिकची संत्री खा, कारण चवदार असते, त्याची विशेष त्या ठिकाणी ओळख आहे. चादर आपण म्हणत नाही की नागपूरची चादर म्हणत नाही, आपण सोलापूरची चादर त्या ठिकाणी म्हणतो. किंवा बेदाणे जर म्हटलं तर आपण सांगलीचे बेदाणे म्हणतो. सो बरेच उत्पादनं आहेत, मग कृषी उत्पादनं आहेत किंवा इतर उत्पादनं आहेत, त्या उत्पादनांना विशेष ओळख निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग्स त्या ठिकाणी देण्यात येतात. आतापर्यंत आयोगाने तर असे प्रश्न विचारले नाही आहेत की एखादं उत्पादन, परंतु एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ 7 उत्पादनांना त्या ठिकाणी अशा प्रकारे GI टॅगिंग करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. सो एप्रिल 2023 मध्ये भौगोलिक मानांकन किंवा GI टॅग मिळालेली उत्पादनं त्या ठिकाणी आपण बघतोय. क्रमांक, उत्पादनाचं नाव आणि राज्य, कुठलं उत्पादन कुठल्या राज्यातलं आहे असं त्या ठिकाणी आहे. सो पहिलं उत्पादन जे आहे ते आहे गोंड चित्रकला. गोंड पेंटिंग कशातलं आहे तर मध्य प्रदेश. आयोग तुम्हाला मॅथ पेपरला पण प्रश्न विचारू शकतं की गोंड पेंटिंग कुठल्या राज्यातली आहे किंवा गोंड चित्रकलेला GI नामांकन मिळालेलं आहे ते कोणत्या राज्यातलं आहे. सो मध्य प्रदेशमध्ये. ओके, नंतर आहे सुगंधित मार्चा किंवा मिरच्या तांदूळ. लक्षात ठेवा, सो त्याला मार्चा किंवा मिरच्या म्हणतात. सो हा जो आहे सुगंधित मार्चा तांदूळ तो आहे बिहार मधला. ओके, नंतर आहे सुगंधित नागरी दूबराज तांदूळ. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे, तो आहे छत्तीसगड मधला. आता इथं पाठांतराशिवाय आपल्याला पर्याय नाही. नंतर उत्तर प्रदेश मधल्या त्या ठिकाणी 4 उत्पादनांना अशा प्रकारे GI टॅगिंग मिळालेलं आहे. एक आहे बनारसी लंगडा आंबा, नंतर आहे रामनगर भांता म्हणजेच वांगी, नंतर आहे आदमचिनी तांदूळ आणि बनारसी पान. ते आपलं खैखे पान बनारसवाला मधलं बनारसी पान. सो बनारसी पान जे आहे ते उत्तर प्रदेश मधलं. सो हे उत्तर प्रदेश मधल्या 4 उत्पादनांना त्या ठिकाणी GI टॅगिंग आहे. नंतर आहे बसोहली चित्रकला जी त्या ठिकाणी जम्मू काश्मीरची आहे. जम्मू काश्मीरच्या शेजारचा जो आहे केंद्रशासित प्रदेश तो म्हणजे लडाख. लाकूड कोरीव काम, आपण त्याला वूड कार्विंग त्या ठिकाणी म्हणतो, जे काही लाकूड असतं त्याच्यावरती कोरीव काम त्या ठिकाणी केलं जातं. लडाख मधलं जे काही अशा प्रकारचं उत्पादन आहे त्याला GI टॅगिंग आहे. नंतर आहे कंबम पनीर थ्राचाई. आता हे कंबर पनीर जरी नावात शब्द असला तरी ही द्राक्षाची जात त्या ठिकाणी आहे. सो कंबम द्राक्ष. सो कंबम पनीर थ्राचाई ही एक द्राक्षाची त्या ठिकाणी व्हरायटी आहे आणि तामिळनाडूमध्ये आहे, त्याला देखील GI टॅगिंग मिळालेलं आहे. आता ह्याला एकच पर्याय आपला पाठांतर, ह्याच्यापेक्षा दुसरं आपण काही करू शकत नाही. सो गोंड चित्रकला मध्य प्रदेश, सुगंधित मार्चा बिहार, ओके, सुगंधित दुबराज तांदूळ छत्तीसगड, लंगडा आंबा असेल, रामनगर भांता असतील, आदमचिनी तांदूळ असेल, बनारसी पान असेल हे उत्तर प्रदेशमधले, बसोहली चित्रकला जम्मू काश्मीरमधली, वूड कार्विंग असतील लडाखमधला आणि कंबम पनीर थ्राचाई ही जी काही द्राक्ष प्रजाती आहे तामिळनाडूमध्ये त्यांना त्या ठिकाणी GI टॅगिंग मिळालेलं आहे. नंतर भारतामध्ये असं पहिलं कुठलं उत्पादन आहे त्याला GI टॅगिंग मिळालं तर ते आहे दार्जिलिंगचा चहा. महाराष्ट्रातलं पहिलं उत्पादन कुठलं आहे तर ते आहे सोलापूर चादर. जवळजवळ साधारणपणे 36 ते 40च्या दरम्यान महाराष्ट्रातली उत्पादनं आहेत ज्याला GI टॅगिंग मिळाले आहे. त्यातले काही महत्त्वाची उत्पादनं मी सांगतो. एक आहे सोलापुरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिकची वाईन आणि नाशिकची द्राक्षे,
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल, पैठणी असेल, वारली चित्रकला असेल, नागपूरची चंत्रे असतील, बरेच उत्पादनं त्या ठिकाणी आहे जे तुम्हाला कुठं ना कुठेतरी वाचण्यात आलेली असतील. सो बरीच भौगोलिक मानांकने मिळालेली ही उत्पादनं त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. चलो, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ISO मानांकन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारू शकतात की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन कडून ISO मानांकन मिळालेली कुठली बँक आहे? तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, आपण त्याला कोऑपरेटिव्ह बँक त्या ठिकाणी म्हणतो. मानांकन कुठलं मिळालंय? ISO 27001 आणि 2013 असं मानांकन त्या ठिकाणी आहे. कशासाठी हे मानांकन दिलेलं आहे? तर संगणक प्रणालीचं पायाभूत मजबूतीकरण, मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंगमध्ये त्या ठिकाणी संगणक प्रणालीचा वापर करणं, इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन नावाच्या संस्थेनं अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलेलं आहे? राज्य सहकारी बँकेला ISO मानांकन दिलेलं आहे. नंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनची आकडेवारी त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष करातून जी काही कर संकलन झालेलं आहे त्याची आकडेवारी त्या ठिकाणी आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं अशा प्रकारची आकडेवारी गोळा केलेली आहे. 2013-14च्या तुलनेमध्ये 22-23 मध्ये कशा प्रकारे प्रत्यक्ष कर संकलन झाले? तर 13-14 मध्ये म्हणजे मोदी सरकार यायच्या पूर्वी 6,38,596 कोटी प्रत्यक्ष कराचं संकलन झालं होतं. तेच कर आता 16,61,04,28 कोटी इतकं झालेलं आहे. याचा अर्थ 2013-14च्या तुलनेमध्ये 160% वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. 16,61,04,28 कोटी रुपये आपण डायरेक्ट टॅक्सेसमधून मिळवलेला असेल. डायरेक्ट टॅक्सेसमध्ये आपले इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल, बरेच टॅक्स त्या ठिकाणी आहे. सो एवढ्या प्रकारचा कर त्या ठिकाणी मिळवलेला आहे. सो 16.61 लाख कोटी असं देखील त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. सो 2013-14च्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी 160% वाढ आहे. ओके, येस. नंतर आपण बघणार आहोत संक्षिप्त घडामोडी. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिला अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असणारं देशातलं पहिलं राज्य हरियाणा. हरियाणा राज्यामध्ये जेवढे काय रेल्वे ट्रॅक्स आहेत ते रेल्वे ट्रॅक्स 100% इलेक्ट्रिफाईड त्या ठिकाणी आहेत. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, एवढंच लक्षात ठेवा, 100% इलेक्ट्रिफाईड रेल्वे नेटवर्क कुठं आहे? तर हरियाणा राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर युरोपियन GI टॅग मिळालेले भारतातील उत्पादन ते आहे कांगडा चहा. कांगडा चहा हा हिमाचल प्रदेशमधला आहे ज्याला युरोपियन GI टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर भारत इतर देशांसोबत रुपयांमध्ये ट्रेड करण्यासाठी त्यानं सुरू केलेलं आहे आणि आणखीन एका देशानं भारतासोबत रुपयामध्ये ट्रेड करण्यासाठी इंटरेस्ट व्यक्त केलेला आहे. तो देश आहे मलेशिया. मलेशिया म्हणतोय की भारतासोबत व्यापार करण्यासाठी इतर चलनासोबत रुपयाचाही वापर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. नंतर सेबीनं एक नवीन निधी त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्या सेबी निधीचं नाव आहे कॉर्पोरेट डेब्ट मार्केट डेव्हलपमेंट फंड आणि त्याच्यामध्ये 3,000 कोटी रुपये टाकलेले आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की सेबीनं स्थापन केलेल्या निधीचं नाव काय आहे? कॉर्पोरेट डेब्ट मार्केट डेव्हलपमेंट फंड. ओके, नंतर बघा भारतामध्ये बऱ्याच वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहेत. एप्रिल त्या ठिकाणी 2023 मध्ये 5 नवीन त्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहेत. कुठल्या आहेत बघा? राणी कमलापती हबीबगंज भोपाळ म्हणजे राणी कमलापती नावाचं एक स्टेशन आहे ते हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली हजरत निजामुद्दीन हे त्या ठिकाणी रेल्वे स्थानकाचं नाव आहे. ओके, नंतर आहे सिकंदराबाद ते तिरुपती, नंतर MGR चेन्नई सेंट्रल ते कोइंबतूर, नंतर दिल्ली छावणी ते अजमेर आणि तिरुवनंतपुरम ते कासारगोड. केरळमधली ही पहिली त्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस आहे. राजस्थानमधली पण पहिली आहे त्या ठिकाणी. ओके, सो तिरुपती आणि आंध्र प्रदेशमधली पहिली नाही आहे. तामिळनाडू पण ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. सो एप्रिल 2023 मध्ये या 5 ठिकाणावर किंवा 5 मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे. ओके, फोर्ब्स इंडियानं प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार देशातील सर्वात श्रीमंत महिला कुठल्या आहेत? तर सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या अहवालानुसार सर्वात श्रीमंत महिला आहेत. आणि इथंच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 नंबरला आहेत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी रोहिका मिस्त्री आणि राकेश झुंझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुंझुनवाला. पण मला असं वाटतं की फोर्ब्स इंडियानं सादर केलेल्या अहवालानुसार
एक नंबरची सर्वात श्रीमंत महिला कुठली आहे तर ती आहे सावित्री जिंदाल. ओके, नंतर श्रीलंका मोठ्या आर्थिक गर्तेत त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि या श्रीलंकेला आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी जे काही त्यांना परदेशी कर्ज दिलं जातं त्या परदेशी कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी एक सामायिक मंच उभा करण्याची घोषणा काही राज्यांनी मिळून केलेली आहे. ते देश आहेत भारत, जपान आणि फ्रान्स. भारत, जपान आणि फ्रान्स यांनी एक मंच किंवा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्याच्या माध्यमातून श्रीलंकाला जो काही परदेशी कर्जाचा पुरवठा होतो त्याची पुनर्रचना केली जाणार आहे. नंतर वर्ल्ड लाईन इंडिया नावाची एक संस्था आहे. या संस्थेनं डिसेंबर 2022 म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2022 म्हणजे पाठीमागच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार म्हणजे ऑनलाईन पेमेंट कोणत्या राज्यात आणि कोणत्या देशांमध्ये शहरांमध्ये झालाय त्याची क्रमवारी त्या ठिकाणी केलेली आहे. सो सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेल्या महानगरांच्या क्रमवारीमध्ये एक नंबरला आहे बंगळुरू. इथं आयोग प्रश्न विचारू शकतो. 2 नंबरला नवी दिल्ली, 3 नंबरला मुंबई, 4 नंबरला पुणे आणि 5 नंबरला चेन्नई. सो पहिल्या 5 मध्ये 2 महाराष्ट्रातली आहेत, 3 मुंबईला. बऱ्याच वेळेला आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे तिथं ऑनलाईन पेमेंट जास्त झाले असतील, परंतु लक्षात ठेवा बंगळुरू या शहरामध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि याच कालावधीमध्ये याच संस्थेने केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेल्या राज्यांची क्रमवारी कोणत्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे डिजिटल व्यवहार झालेले आहेत तर 1 नंबरला आहे केरळ. ओके, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायला. 2 नंबरला आपला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला तामिळनाडू त्या ठिकाणी आहे. सो वर्ल्ड लाईन इंडियानं केलेल्या सर्वेक्षणानुसार पाठीमागच्या वर्षामध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार त्या ठिकाणी बंगळुरू शहरामध्ये झालेत आणि सर्वाधिक डिजिटल व्यवहार केरळ या राज्यामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, येस. नंतर आहे बघा बियाणं हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट असते. बऱ्याच वेळेला हे बियाण्याची प्रमाणता असेल किंवा त्याचं ऑथेंटिकेशन असेल हे कळत नसतं. बऱ्याच वेळेला खराब क्वालिटीची बिया जी आहे ते शेतकऱ्यांना दिले जातात आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणं मिळावीत म्हणून केंद्र सरकारनं एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे साथी. सो माहिती असू द्या साथी म्हणजे काय. साथी म्हणजे सीड ट्रेसेबिलिटी ऑथेंटिकेशन अँड होलिस्टिक इन्व्हेंटरी. म्हणजे काय तर बियाणांची उत्पादन, गुणवत्ता, ओळख आणि प्रमाणन या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुरू केलेलं मोबाईल ॲप्लिकेशन. सो बियाणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं कुठलं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलंय तर साथी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. नंतर मनरेगा योजना सगळ्यांना माहीत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे काही अकुशल कामगार आहेत त्यांना किमान 100 दिवस रोजगार त्या ठिकाणी दिला जातो आणि या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच अकुशल कामगारांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये राजस्थान जे राज्य आहे ते आघाडीवर आहे कारण त्यांनी एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. सो मनरेगा योजनेअंतर्गत व्यक्ती दिवस निर्मितीच्या बाबतीत म्हणजे सर्वाधिक दिवस व्यक्ती दिवस म्हणजे जर काउंट केले प्रत्येक व्यक्तीला एक दिवस म्हणजे समजा 10 लोक आहेत, 10 लोकांना 100 दिवस जर रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या ठिकाणी 1000 व्यक्ती दिवस त्या ठिकाणी झाले. सो 10 लोकांना समजा 1000 दिवस त्या ठिकाणी काम करून उपलब्ध दिले तर 10,000 व्यक्ती दिवस त्या ठिकाणी झाले. सो एका व्यक्तीला किती दिवस काम दिले त्याच्यानुसार आपण व्यक्ती दिवस निर्मिती त्या ठिकाणी म्हणतो. सो सर्वात जास्त व्यक्ती दिवस कामगारांची कामाची निर्मिती कोणी केलेली आहे तर राजस्थाननं एका वर्षामध्ये 35.61 कोटी इतक्या व्यक्ती दिवसाच्या निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे थोडक्यात एवढ्या दिवस लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 2 नंबरला आहे तामिळनाडू, 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश. ओके, नंतर देशातील गुंतवणूकदारांना दुय्यम बाजारपेठेत सक्षम करण्यासाठी सेबीने सुरू केलेली योजना ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट नावाची एक सुविधा सेबीने सुरू केलेली आहे ज्याच्या माध्यमातून देशातील गुंतवणूक सेकंडरी मार्केटमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतील. नंतर SBIनं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं एक कॉफी टेबल बुक रिलीज केलेलं आहे. त्याचं नाव आहे द बँकर टू एव्हरी इंडियन. ओके, नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे देशातील पहिली सेमी हाय स्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिस. लक्षात ठेवा सेमी हाय स्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिस, तिचं नाव आहे रॅपिड एक्स.
सो प्रश्न आयोग विचारू शकता की रॅपिडिक्स काय आहे, तर रॅपिडिक्स ही देशातील पहिली सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवा त्या ठिकाणी आहे. नंतर मिनी रत्न श्रेणी 1चा दर्जा एका कंपनीला मिळालेला आहे, त्याचं नाव आहे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सप्टेंबर 2011 मध्ये स्थापना आहे, नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे. इथं आयोग प्रश्न एवढंच विचारू शकतं की मिनी रत्न श्रेणी 1चा पुरस्कार मिळालेली किंवा दर्जा मिळालेली कंपनी कुठली आहे, तर सोलार एनर्जी कॉर्पोरेशन. नंतर आहे बघा टेलिमेडिसिन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या दारात सोयीस्कर आणि उच्च दर्जाच्या पशुधन सेवा देण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्यानं सुरू केलेला उपक्रम. संजीवनी नावाचा एक उपक्रम हिमाचल प्रदेश राज्यानं सुरू केलेला आहे, जिथं जे काही पशुधन किंवा चा वापर करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या घरामध्ये ते घरापर्यंत त्या ठिकाणी पशुधन सेवा त्या ठिकाणी दिली जाणार आहे. सो संजीवनी हिमाचल प्रदेशची योजना आहे, जिथं पशुधनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना सेवा दिली जाणार आहे. नंतर नवीन लोगोचं अनावरण एका कंपनीनं केलेलं आहे, संस्थेनं केलेलं आहे, त्याचं नाव आहे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं त्यांच्या स्थापना दिनानिमित्त नवीन लोगोचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट आहे बघा, 80 पेक्षा अधिक न वापरलेल्या हेलिपॅडचा वापर करण्यासाठी तामिळनाडू सरकारनं एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे TN रीच. TN म्हणजे तामिळनाडू, रीच म्हणजे पोहोचणे. म्हणजे काय बघा, तामिळनाडू रिजनल एअर कनेक्टिव्हिटी थ्रू हेलिकॉप्टर्स. म्हणजे जे काय तामिळनाडूमधले विविध भाग आहेत तिथं हेलिकॉप्टर्सचे जे काही हेलिपॅड्स आहेत ते वापरलेले नाहीत. सो हेलिकॉप्टर्सचे जे काही हेलिपॅड आहे त्याचा वापर करायचा आणि त्याच्या माध्यमातून तामिळनाडू देशामध्ये राज्यामध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी, रिजनल एरियल कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी जोडायची आहे. नंतर RBIने एक महत्त्वाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. ते पोर्टल कशासाठी आहे, जे काही विविध परवाने आहेत आणि त्यांना मंजुरी देणं असेल. सो एखाद्या कंपनीचा एखाद्या गोष्टीसाठी परवाना असेल आणि RBIने त्याला मंजुरी देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ऑनलाईन पद्धतीनं काम व्हावं म्हणून प्रवाह नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. सो RBIनं त्या ठिकाणी जो सुरू केलेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे किंवा केंद्रीकृत पोर्टल आहे, त्याचं नाव आहे प्रवाह. प्रवाह म्हणजे काय, प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. सो RBIकडे मागणीसाठी येणारे परवानगी आणि त्यांना दिली जाणारी RBIकडून मंजुरी, त्यासाठी प्रवाह नावाचं एक पोर्टल RBIनं सुरू केलेलं आहे. नंतर गॅसच्या किमतीमध्ये बऱ्याच वेळेला कमी जास्त होत असतात आणि ह्या गॅसच्या किमती कशा प्रकारे नियंत्रणात आणू शकतो यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती, त्याचं नाव होतं किरीट पारेख. आणि या किरीट पारेख समितीनं काही रिकमेंडेशन केंद्र सरकारला दिलेले आहेत आणि ह्यातल्या बऱ्याच रिकमेंडेशन त्या ठिकाणी केंद्र सरकार स्वीकारणार आहे. सो गॅस किमतीबाबत शिफारसी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत किरीट पारेख, हे विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा, शहरी भागामध्ये बरेच रखडलेले रिअल इस्टेट प्रोजेक्ट आहेत आणि ह्या रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं एका व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे, त्यांचं नाव आहे अमिताभ कांत. अमिताभ कांत हे नीती आयोगाचे माझे CEO त्या ठिकाणी आहेत. ओके, सो अमिताभ कांत हे त्या ठिकाणी रिअल इस्टेट प्रकल्पाची तपासणी त्या ठिकाणी करणार आहेत. अमिताभ कांत सध्याला G20ची शेर्पा देखील त्या ठिकाणी आहे. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा, स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. ओके, नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही पेन्शन दिलं जातं त्या पेन्शन प्रणालीचं पुनर्विलोकन करण्यासाठी, कारण जुनी पेन्शन प्रणाली नवीन पेन्शन प्रणाली हा जरा वाद त्या ठिकाणी सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे पेन्शन लागू करू शकतो यासाठी जे काही पेन्शन प्रणाली आहे त्याचं पुनरावलोकन करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं एक समिती स्थापन केली आहे. त्याचे प्रमुख आहेत TV सोमनाथ, जे स्वतः एक वित्त सचिव त्या ठिकाणी आहेत. सो कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणालीचं पुनरावलोकन करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे, तर केंद्रीय अर्थ मंत्रालय. आणि या समितीचे प्रमुख कोण आहेत, तर TV सोमनाथन त्या ठिकाणी आहे. नंतर 2030 मध्ये जागतिक व्यापारात वर्ल्ड ट्रेडमध्ये 1.7% वाढ होण्याची अपेक्षा आहे, असं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट त्या ठिकाणी आहे. नंतर एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डच्या अहवालानुसार
इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ एअरपोर्ट जे आहे ते जगातलं सर्वात नववं व्यस्त विमानतळ आहे. म्हणजे बिझेस्ट त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी विमानतळ आहे जगामध्ये. त्या ठिकाणी हे 9वं सर्वाधिक व्यस्त विमानतळ त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टल मरीनसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर त्याचं नाव आहे सागर सेतू. आता हे नॅशनल लॉजिस्टिक पोर्टल मरीन म्हणजे काय आहे, तर समुद्राच्या शेजारी जी काही बंदरं आहेत त्याच्या माध्यमातून जे काही सोयीसुविधा दिल्या जातात त्याला आपण नॅशनल लॉजिस्टिक्स पोर्टल मरीन असं म्हणतो. आणि त्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी सागर सेतू. नंतर बँक ऑफ महाराष्ट्रानं स्टार्टअपला फायनान्स करण्यासाठी एक सेपरेट ब्रँच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ती ब्रँच आहे पुण्यामध्ये. ओके. यस. नंतर बंदरे, जलमार्ग आणि किनारे यांच्यासाठी एक राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र उभा केलं जाणार आहे. त्याचं नाव आहे, ठिकाण आहे IIT मद्रास. सो बंदरं, जलमार्ग आणि किनाऱ्यांचं टेक्निकली आपण कसं स्ट्रॉंग करू शकतो यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र IIT मद्रासमध्ये बसवलं जाणार आहे. नंतर तलाव विकास कार्यक्रम जाहीर करणारं राज्य तेलंगणा. याच्यामध्ये तेलंगणाची राजधानी हैदराबाद आणि त्याच्या आजूबाजूला 50 जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि विकास त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ओके. सो तलाव विकास कार्यक्रम तेलंगणा सरकारने रिलीज केला आहे, ज्याच्यामध्ये हैदराबाद आणि आजूबाजूच्या 50 जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. ओके. सो आता आपण नेहमीप्रमाणे एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजनमध्ये आपण पहिला मुद्दा त्या ठिकाणी बघणार आहोत. हेल्प नावाचा एक कार्यक्रम आहे. काय आहे, जसं NRHM साठी त्या ठिकाणी आशा कार्यकर्ते आहेत, तसं पशुधनांचं साठी त्या ठिकाणी हेल्प नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. इथं पशु सखी त्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचा हा उपक्रम त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये पशुधनाशी संबंधित उपक्रमांना बळकटी देण्यासाठी महिलांची निवड केली जाणार आहे आणि यांचं नाव असणार आहे पशु सखी. बरीच कामं त्यांची आहेत, कर्ज मिळवून द्यायला मदत करायची आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर जे आहेत, पशुवैद्यकांना स्थानिक कामात मदत करायचं आहे, संसर्गजन्य रोग त्या ठिकाणी रोखायचे वगैरे आहे. नंतर भूमिगत सार्वजनिक पायाभूत सुविधांचं संरक्षण करण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याचं नाव आहे कॉल बिफोर यू डिग. दूरसंचार विभाग आणि भास्कराचार्य इन्स्टिट्यूट जे आहे गुजरातनी, त्यांनी अशा प्रकारचं ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. नंतर काही उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. त्यातली काही महत्त्वाची गोष्ट सांगतो. गोंड चित्रकला आहे मध्य प्रदेशमधली, बनारसी पान आहे उत्तर प्रदेशमधलं, मिरच्या तांदूळ आहे बिहारमधला, बसोहली चित्रकला आहे जम्मू काश्मीरमधले, वूड कार्विंग आहे लडाखमधलं आणि कंबम पनीर थ्राचाई ही जी काही द्राक्षाची जाती आहे ती तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी आहे. भारतातलं पहिलं आहे दार्जिलिंग, महाराष्ट्रातलं पहिलं आहे सोलापूर चादर. नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला त्या ठिकाणी ISO मानांकन मिळालेलं आहे. कशासाठी, तर संगणक प्रणालीचं पायाभूत मजबूतीकरण करणं. नंतर 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 16.61 लाख कोटी रुपयांचं डायरेक्ट टॅक्स कलेक्शन त्या ठिकाणी झालंय. ते 2013-14च्या तुलनेमध्ये 160% जास्त आहे. नंतर 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेलं राज्य आहे हरियाणा. युरोपियन GI टॅग कांगडा चहाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. मलेशियानं भारतासोबत रुपयासोबत देखील व्यापार करायला त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. ओके. नंतर त्या ठिकाणी आहे 2023 मध्ये एप्रिल 2023 मध्ये 5 ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. फोर्ब्स इंडियानं केलेल्या सर्वेक्षणानुसार सावित्री जिंदाल ह्या देशातल्या सर्वात श्रीमंत महिला त्या ठिकाणी आहेत. वर्ल्ड लाईन इंडियानं केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेलं महानगर आहे बेंगळुरू आणि सर्वात डिजिटल व्यवहार झालेलं राज्य आहे त्या ठिकाणी केरळ. नंतर बियाणांच्या बाबतीत त्या ठिकाणी केंद्र सरकारने एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्याचं नाव आहे साथी. मनरेगा योजनेअंतर्गत सर्वाधिक व्यक्ती दिवसांची निर्मिती कोणी केलेली आहे, तर राजस्थाननं केलेली त्या ठिकाणी आहे. नंतर SBIने एका कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केलेलं आहे. त्याचं नाव आहे द बँकर टू एव्हरीवन. नंतर देशातली पहिली सेमी हायस्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिस, तिचं नाव आहे रॅपिडेक्स. नंतर मिनीरत्न सोलार एनर्जी कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी मिनीरत्न श्रेणी 1चा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. हिमाचल प्रदेश राज्यानं संजीवनी नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे जिथं पशुधनाच्या सेवा शेतकऱ्यांना घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ओके.
नंतर तामिळनाडू सरकारनं TN रिच नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये तामिळनाडू सरकार वापरत नसलेले जे काही त्या ठिकाणी हेलिपॅड्स आहे त्याचा विकास केला जाणार आहे आणि राज्यामध्ये रिजनल एरियल कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार केली जाणार आहे. नंतर RBIकडे येणारे परवाने आणि त्यांना दिली जाणारी मंजुरी ह्यासाठी प्रवाह नावाचं एक पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. गॅसच्या किमतीबाबत शिफारसी करण्यासाठी किरीट पाडक यांच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती आणि ग्रामीण भागावर शहरी भागामध्ये जे काही रखडलेले रिअल इस्टेट प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी केंद्रीय शहर गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. नंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीचं पुनर्वलोकन करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जे काही समिती स्थापन केली त्याचे प्रमुख आहेत TV सोमनाथन. नंतर एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डच्या अहवालानुसार देशातलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते सर्वात बिझिएस्ट 9व्या क्रमांकाचं विमानतळ त्या ठिकाणी आहे. सागर सेतू नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे नॅशनल लॉजिस्टिक्स पोर्टल मरीनसाठी विकसित केलेलं आहे. महाराष्ट्र बँकेनं पुण्यामध्ये डेडिकेटेडली स्टार्टअप्सला वित्त सहाय्य करण्यासाठी एक ब्रँच सुरू केलेली आहे. बंदरे, जलमार्ग आणि किनारे यांच्यासाठी एका तंत्रज्ञान केंद्राचं अनावरण IIT मद्रासमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हैदराबाद आणि आजूबाजू शहरांचा विकास करण्यासाठी तेलंगणा सरकारनं एक तलाव विकास कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.